मी सुनीता आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। इथे मी आज बनवणार आहे बनाना केक। त्यासाठी मी इथे 3 पिकलेली केळी घेतलेली आहे। केक बनवण्यासाठी आपल्याला केळी इतकी पिकलेलीच हवी आहे, कच्ची अजिबात घ्यायची नाही, नाहीतर आपल्या केकला छान टेस्ट येणार नाही। इथं आपण केळी सोलून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ। मध्ये आपल्याला केळी खराब वाटल्यास तेवढा भाग कट करून घ्यायचा। केळीचे तुकडे करून झाल्यानंतर मी याला फोकच्या साहाय्याने असे स्मॅश करून घेणार आहे। जर तुम्हाला हे मिक्सरमध्ये करायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण त्याच्यामध्ये असे केळीचे छोटे छोटे तुकडे असल्यावर केकला छान चव येते, म्हणून मी याला फोकनेच स्मॅश करणार आहे। सगळं हे स्मॅश झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेऊ। नंतर इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। हे मिश्रण आपण परत छान मिक्स करून घेऊ। नंतर आपण इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। हा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊ। तुम्हाला रव्याऐवजी मैदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथे रवा वापरलेला आहे, मला मैदा नको होता म्हणून। आणि इथे अर्धी छोटी वाटी मी इथे गव्हाचे पीठ घातलेले आहे, तेही आपण इथे चाळून घेऊ। नंतर 1 छोटी वाटी पिठी साखर, सगळं चाळून झाल्यानंतर आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊ। मिक्स करताना व्यवस्थित असं मिक्स करा, म्हणजे आपला केक मऊ आणि फ्लफी होईल। नंतर आपण इथे थोडंसं दूध घालू। मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी इथे थोडंसं दूध ॲड केलंय परत। नंतर आपण इथे गॅसवर अगोदर कढई 10 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊ। त्याच्यामध्ये 1 चमचा नमक घातलेले आहे मी। कढईवर झाकण ठेवून देऊ। हाय फ्लेमवर मीडियम फ्लेमवर कढई तापवायला ठेवून देऊ। नंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा नमक घालायचे, अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर, अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा छोटा चमचा वेलची पूड फ्लेवरसाठी। तुम्हाला व्हॅनिला एसेन्स घालायचं असेल तुम्ही घालू शकता। नंतर आपण परत हे छान मिक्स करून घेऊ आणि परत मी याच्यावर बदाम आणि काजूचे काप घालणार आहे, तेही आपण इथे मिक्स करून घेऊ। नंतर आपण इथे डब्याला
तेल लावून घेऊ। तेल व्यवस्थित सगळीकडे लावून घ्या। नंतर याच्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा घालून सगळीकडे पसरवून घ्या, म्हणजे जेणेकरून आपला केक भांड्याला चिकटणार नाही। नंतर तयार केलेलं मिश्रण डब्यात काढून घ्या। नंतर मी याच्यावर परत गार्निशिंगसाठी काजू बदामाचे तुकडे टाकून घेणार आहे। कढई आपली प्रीहीट झालेली आहे। कढईमध्ये आपण डब्बा ठेवून देऊ। कढई आपल्याला मोठीच घ्यायची आहे, डब्बा व्यवस्थित मावेल असा। नंतर याच्यावर काहीतरी वजन ठेवून द्यायचं। हा केक होण्यासाठी 40 ते 45 मिनिटे लागतात लो फ्लेमवर। 40 ते 45 मिनिटानंतर मी परत याला उघडून बघणार आहे। आता याच्यात चमचा टाकून बघितला, बघा केक तयार आहे। नंतर मी याला उतरवून घेतले खाली आणि 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे, म्हणजे केक कोरडा होणार नाही। 10 मिनिटानंतर मी याला सुरीच्या साहाय्याने असं सगळीकडून व्यवस्थित काढून घेणार। आणि एका ताटामध्ये आपण डब्बा उलटा करून वरून टॅप करून केक काढून घेऊ। बघा केक तयार निघालाय व्यवस्थित अगदी। मस्तच, वा। तुम्हाला जर माझे 3:30ला येणारे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या। बघा केक आपला छान तयार आहे। नवीन वर्षासाठी मुलांसाठी नक्की ट्राय करा। अगदी घरगुती साहित्यामध्ये कमीत कमी खर्चात हा केक तयार होतो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।